भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माता फुले, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई यांच्या विचाराला अभिवादन करून दिवंगत संतोष देशमुख आणि दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी त्यानंतर विजय वाकोडे आजच्या मराठी क्रांती मोर्चाच्या यांनी जे आयोजन केलेलं आहे आणि मला तर त्या आयोजकाचे प्रमुख सुभाषजी सुर्वे साहेब, भोसले साहेब, सोनवले आणि या ठिकाणी उपस्थित आमच्या पॅंथर नेते लढाऊ आता पॅंथर केदारे साहेब, अशोकजी कांबळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आता बोलून गेले सचिनजी खरात, मिलिंदजी सुर्वे. खरं म्हणजे संतोष देशमुखची हत्या झाली एवढे सर्व पुरावे असून पण तो वाल्मिक करारसारखा माणूस आज ज्या पद्धतीने वागणं झाले, मला वाटतं बीडमध्ये एवढे गुन्हे आहेत त्याच्यावर आहेत, 15 ते 20 गुन्हे त्याचा सर्व ग्रुप आहे, त्या ग्रुपने केलेला आहे. आणि मला वाटतं आज देशमुख साहेबांचे बंधू आलेले धनंजय देशमुख जे आहेत, त्यांची पूरी मुलगी आहे, फॅमिली जी आहेत. खरं म्हणजे हा जो जन आक्रोश संतोष देशमुखला कशा पद्धतीने मारलं गेलं, संतोष वाल्मिक कराड कशा पद्धतीने गाड्या घेऊन हजर होतो, कशा पद्धतीने बीडमधून गाड्या बाहेर जातात, मग इथली यंत्रणा करते काय, सरकारी यंत्रणा, पोलीस यंत्रणा करते काय. त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी याला ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं या ठिकाणी परभणीमध्ये झालेलं पुतळ्यासमोर, त्या ठिकाणी ऍक्च्युअली बाजूला कमिशनर ऑफिस आहे, बाजूला जिल्हा अधिकारी कार्यालय आहे आणि अशा ठिकाणी बाबासाहेबांच्या घटनेच्या पुस्तकाची विटंबना होते. अधिवेशनाला किंवा काय असं झालं की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं हे करा, बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करा, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि अशा पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी त्याने व्हिडिओ काढत होता आणि तो लॉचा 3 वर्ष झाली लॉला, आणि अशा विद्यार्थ्याला पकडून पोलीस स्टेशनमध्ये त्याला मारण्यात आलं, न्यायालयीन कोठडीमध्ये. मला वाटतं न्यायालयीन कोठडीमध्ये याने आरोपीला पकडतात त्यावेळी त्याच्याबद्दल पुरी मेडिकल चेकअप होते आणि मला वाटतं ह्या देशाचे मंत्रिमंडळ सांगते की त्याची हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे. खरं म्हणजे चुकीचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बीड आणि परभणीमध्ये जे झालेला हत्याकांड आहे आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, रिपब्लिकन नेते रामदासजी आठवले साहेब याचा खरंच निषेध करतो आम्ही. कारण ह्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या गोष्टी होऊ नये यासाठी तुम्ही आम्ही सर्व एकत्र राहिलं पाहिजे, बहुजनांनी एकत्र राहिलं पाहिजे. आज जो मोर्चा मराठी क्रांती मोर्चाचा आज जाहीर सभा ठेवली आणि या सभेमध्ये आपल्याला माहिती आहे जितेंद्र आव्हाड बोलून गेले, त्यांनी पुरावे सगळे सांगितले काय वस्तुस्थिती आहेत. आणि ह्या वस्तुस्थिती असताना अशा पद्धतीने आपल्या देशमुखाची मारलं जातं. आणि वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे, मला वाटतं आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यावर आणून दाखवा असे आम्ही गुंड लय सोडून काढलेले आहेत. कारण आम्हाला सवय आहे, आंदोलन करणं हे आमच्या रक्तात आहे. आम्ही पॅंथरचे कार्यकर्ते आहोत, आम्ही लढणारे लोक आहोत, आम्ही कुणाला न घाबरणारे लोक आहोत. आपणही लक्षात ठेवा की आपण सर्वांनी मिळून अशा लोकांना जिथे भेटत ठोकलं पाहिजे. कारण अशी प्रवृत्ती होतेच कशी, हा 10, 8, 9 आरोपी असतात एका केसमध्ये आणि ते वॉन्टेडमध्ये जातात आणि ते बीडमध्येच फिरतात. आणि मला वाटतं परवाशी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की त्याची गाडी कुठे येते, पेट्रोल पंपवर वाल्मिक करायची गाडी कुठे थांबते आणि नंतर तो हजर कुठे होतो. ही जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीच्या विरोधात वागलं पाहिजे. आज माझ्या सरकारला विनंती आहे, सरकारने देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना याच्यावर योग्य तो न्याय द्यावा. आज आपल्या माझ्या परभणीमध्ये लॉंग मार्च निघालेला आहे. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे साहेब यांच्यासाठी जो लॉंग मार्च निघालेला आहे तो लॉंग मार्च मुंबईमध्ये येतोय. मी तुम्हाला सांगतो रिपब्लिकन पक्षाच्या आणि आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांना आता तर जागृत व्हा सर्व. अशा गोष्टीवर आपण एकत्र यायला पाहिजे. आणि अशा लोकांना मला वाटतं काही ठिकाणी मला वाटतं अशोक कांबळे सांगितलं की तो मोर्चा अडवण्याचा प्रयत्न करतात. कुणाच्या बापाची हिंमत नाही आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्याचा मोर्चा अडवणं. आता रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आहेत. आपल्याला माहिती आहे की आम्ही कशा पद्धतीने लढतो. आणि आज मला वाटतं मी मराठी क्रांती मोर्चाच्या सर्व सहयोगाचा त्यांना त्याचं अभिनंदन करतो. आणि मला वाटतं त्यांनी जो आता कार्यक्रम घेतलेला आहे ही संख्या कमी जरी असली ते लढाऊ संघटना आपल्याकडे आहे. तुम्ही याच्याबद्दल घाबरू नका, कधीही आवाज द्या. आंबेडकर चळवळ आणि आंबेडकरचे कार्यकर्ते, बाबासाहेबांच्या विचाराचे कार्यकर्ते आपल्या पाठीमागे उभे राहतील असा भावतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. कासार साहेब धन्यवाद.
जे लढाईची भावना आमच्या बांधवांच्या बरोबर तुम्ही दाखवली, आमचा पूर्ण परिवार, संतोष, आपले बंधू स्वर्गवासी, या परिवारावर आपले सगळं शिवशक्ती, भीमशक्ती, आणि ही जी भावना आहे लढाईची शेवटपर्यंत अशी तुमच्या पूर्ण संघटनेची आमच्या पाठीशी राहू द्या.